नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता एलएस मराठी. पाहूयात काही विशेष घडामोडी. नागपूर, खापरखेडा, पारस, चंद्रपूर वीज प्रकल्पांना बॉम्ब न उडवण्याची धमकी. श्वान पथक, बॉम्ब शोध नाशक पथक आणि क्यूआरटीच्या साहाय्याने संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू. अकोला वाशिम सहकारी बँक निवडणुकीत 21 जागांसाठी 88 उमेदवार रिंगणात. अर्ज छाननीनंतर 94 पैकी 88 अर्ज वैध. 29 मार्च रोजी मतदान होणार असून 30 मार्चला मतमोजणी. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद इमारतीसाठी निधी अभावी प्रशासक अपयशी. बजेटमध्ये 16 कोटी 50 लाखांची तरतूद. युद्धाचा फटका वृद्धाश्रमाला. गॅस टंचाईमुळे वृद्धाश्रमात चुली पेटवण्याची वेळ. गॅसचा स्वतंत्र कोटा राखून तातडीनं पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. केंद्र सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या पीएम किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता जमा. कोल्हापुरात 4,64,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 93 कोटी 44 लाख रुपये जमा. चंद्रपुरात वीज बिल थकीत असल्याचं कारण देत वीज कापल्यानं वीज ग्राहकांचा संताप. मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांवर दबाव. गोसेखुर्द नहरात पडलेल्या नीलगाईला जीवदान. 2 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर सुरक्षित बाहेर काढण्यात यश. गोसेखुर्द नहर वन्य प्राण्यांसाठी जीव घेणा ठरला असून आतापर्यंत अनेक वन्य प्राण्यांचा बळी गेल्याचा आरोप. अक्कलकोटमध्ये गारपिटीचा तडाखा. ज्वारी गहू पिकाचं नुकसान. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. यवतमाळमध्ये मराठी शाळा वाचवण्यासाठी विद्यार्थी संघटनेचं आंदोलन. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनकडून राज्यव्यापी एल्गार. छत्रपती संभाजीनगरमध्ये पिकअप वाहनाच्या धडकेत एका डॉक्टरचा जागीच मृत्यू. अपघाताच्या घटनांमध्ये वाढ.